जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सोहा मला माफ कर. माझा यांच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला होता. पण सोहा आता मला कळलंय की हा सगळा माझा गैरसमज होता. सोहा मला कळून चुकले. यांच्यापेक्षा चांगला मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. बरं मला सांग मीनाक्षी, नक्की काय घडलं होतं? म्हणजे तेजसबद्दल कुठला गैरसमज झाला होता? तू बाकी कोणाला सांगू शकत नसलीस तरी माझ्याशी शेअर करू शकते. अभि सांगते तुम्हाला, खरं तर बाबांना पण विक्रम पसंत होता. विक्रम? विक्रम कोण? सोहा, मला ना तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. बोल ना. तू आता मीनाक्षी वहिनींना मोठ्या मनानं माफ कर. मीनाक्षी, तेजस खरंच खूप चांगला मुलगा आहे. तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीही गैरसमज असतील ना अजून एक, तर प्लीज आता काढून टाक. सोहा, तू खरंच निष्पाप आहे आणि भोळी सुद्धा. पण काहीही झालं तरी मी तुला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. आणि त्यासाठी उद्याचा साखरपुडाही मी होऊ देणार नाही. बायको, बापाला उडवलं, समद्यांना तुझ्यापासून तोडलं, तू अशी साखरपुडा बी करतोय. हिम्मत असन तर थांबून दाखव. आपण टाकलेला गेम पलटी मारायला चालली होती वय ग. हा सगळा राडा तूच केलायस ना. तू काय बी केलं ना, हा गेम आपण जिंकणार आहे. कळलं का? काय झालं? तू घर का सोडतोय? थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत म्हणून शिफ्ट होतोय. असा काही डिसिजन घेण्याच्या आधी आमच्याशी बोलायला हवं होतं. नाही, मी सोहाशी बोललो होतो त्या बाबतीत. पण मग सुहा सोडून आम्ही तुझे कोणीच लागत नाही का? अरे अभि, तसं काही नाहीये. तसं नाहीये ना. तू एक काम कर, हॉटेलचं बुकिंग कॅन्सल कर आणि इथे राहायला ये. मीनाक्षी, सतत अशी टेन्शन मध्ये असल्यासारखी का वागतेस? अभि प्लीज थोड्या वेळ तुमच्या मिठीत राहू द्या. हॅलो, तू प्लीज आत्ताच्या आत्ता माझ्या घरी येऊ शकशील का? नक्की काय झालंय? तू आधी घरी ये प्लीज. सोहा, जा तेजसला बोलून आण नाश्ता करायला. तो नाही येणार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तेजस, बरं झालं तू आलास. बस नाश्ता करून घे. खरं तर माझा नाश्ता करण्याचा मूड नव्हता, पण मीनाक्षी वहिनींनी फोन करून आग्रह केला म्हणून आलो. मीनाक्षी, टॉवेल. देते. हे घ्या. आई, आज नाश्त्याला पोहेच बनव ग. मी तोपर्यंत आंघोळ करून घेतो. याला वायजन म्हणत्या. हे तुला अर्धी बाटली दिसते का नाही? बाकीची बाटली कुठे गेली? उरलेली तुझ्या नवऱ्याच्या कस्टर्ड मध्ये टाकली ग. हा काय प्रकार आहे? अभि त्या कस्टर्ड मध्ये विष आहे.
आता तू जे काही करशील ते करताना मीनाक्षी तुझी बायको आहे हे विसरून चालणार नाही. आणि जोवर ती बरी होत नाही तोवर तुलाच तिची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्याच मीटिंगमध्ये मीनाक्षीला ऑब्झर्व करून कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट देता येईल ते ठरवतील. मी तर ती कधी बरी होईल याचीच फक्त वाट बघते. तुम्ही मीनाक्षीबद्दल बोलताय ना? हो. ऍक्च्युली मलाही तिच्याबद्दल थोडं बोलायचंय. काल रात्री तेजस जेव्हा किचनमध्ये पाणी प्यायला जात होता तेव्हा मीनाक्षी तिथे काहीतरी बडबडत बसली होती. ती काय बडबडते हे ऐकण्याचा त्याने प्रयत्न केला तर घरातल्या सगळ्यांना मारण्याची आणि जाळून टाकण्याची भाषा करत होती ती. काय? तुम्हाला असं नाही वाटत की मीनाक्षी जरा अतिच करते म्हणून? बघ सोहा, मला वाटतं आपण तिला आता मीनाक्षी म्हणून पाहण्यापेक्षा एक पेशंट म्हणून बघितलं पाहिजे. आणि मला मान्य आहे तिच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झालाय घरात, पण तरी सुद्धा ती अशी का वागते याचा विचार केला पाहिजे आपण. तू स्वतः एक मेडिकल स्टुडंट आहेस, त्यामुळे तुला कळत असेल मी काय म्हणतोय ते. सो आपण तिला समजून घेऊया, ही माझी रिक्वेस्ट आहे असं समज हवं तर. पण प्लीज तिला समजून घे. आपण तुला ऑप्शन बी 2 देतो. पहिलं ऑप्शन, तुला घरचे ईडी समजतायत तसंच येड बनून राहायचं. आणि दुसरा ऑप्शन, समजा सगळ्यांना सांगून टाकायचं. चहा घेतलास? अशी काय पाहतीयस? तू रोज सगळ्यांच्या चहाचं बघत असतेस, पण तू चहा घेतलास की नाही आम्ही कोणीच विचारत नाही, म्हणून म्हटलं. घेतलास? नाही घेतला अजून, थोड्या वेळाने घेईन. आणि फक्त चहा घेऊ नकोस, चहा सोबत नाश्ताही करून घे. आता समद्यांना कळेल माझी बायको समद्यांनाच मारायची आणि जाळायची भाषा का करत होती. काय झालंय? गॅसचा वास येतोय. तेजस थांब. काय करतोयस? तेजस, अरे काय करत होतास तू? गॅस लीक झाला एवढंही कळलं नाही का तुला? आधी कोणीतरी शेगडी ऑन करून ठेवली होती का? हो, म्हणजे मीनाक्षी इथे स्वयंपाक करत होती. काय? आता निघतो मी. फक्त मेहता आणि संची फाईल शोधून ठेवा. दुपारी ड्रायव्हर येईल, त्याच्याकडे त्या मला लागते. गाड्या? याच गाडीबद्दल बाबा विचारत होते का? नाव काय त्या माणसाचं? कर्नल अजय सावंतराव. हे तर तुमचे सासरे ना साहेब? हो. म्हणजे काय तुला जमणार नाही का? नाही, जमेल ना साहेब. शिंगे, मुलीच्या आनंदात ज्यांना आनंद नाही ना त्या लोकांना जेवतानाही आनंद मिळत नाही. तुम्ही आता बोगस. पुढच्या 4 दिवसात तुझ्या भल्याचा विचार करणाऱ्या पोराशी तुझं लग्न लावते की नाही? No, I just don't want to listen to any damn stuff.
आउट ऑफ माय ऑफिस राईट लिसन ओके मला काय ऐकूनच घ्यायचं मी काय बोलतोय ते फक्त ऐकून घे. जस्ट गेट आउट. रेवती मला जे सांगायचं ते ऐकून घे. तुला ती आयडिया जर का नाही आवडली तर मग माझ्याकडून कॉफीची ट्रीट तुला, पण जर आयडिया आवडली तर कॉफीची ट्रीट तुझ्याकडून मला. What's? बाकीचं फुटेज कुठे? एवढंच आहे. एवढंच आहे? हा अरे हे तर 20% सुद्धा नाहीये. गार्गी बहुतेक कोणीतरी फुटेज डिलीट केलं. मला जस्ट अदानींचा फोन आला होता. त्यांच्याकडे काही दिवसात लग्न असणार, सो त्यांना सगळी सर्व्हिस हवी. हो सर. हे काम फक्त तुम्ही दोघांनीच करायचंय. मीरा किंवा वासूची मदत घ्यायची नाहीये. त्यांना यातलं काहीही कळू देऊ नका. तुम्हाला अदानी नावाचे बिझनेसमॅन माहिती आहेत? हो ऑफकोर्स माहितीये मला. त्यांच्या घरी एक लग्न आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूडची रिक्वायरमेंट आहे. यात आपला काहीच फायदा नाही आहे ना, आपल्याला काहीच करता येणार नाही. ही कंपनी आता आपल्या हातात कुठे आहे? ही नाहीये, पण दुसरी तर आहे ना. ओके म्हणजे आपण जर सोलकडीकडून या कामासाठी टेंडर भरलं आणि जर ते पास झालं तर आपला खूप मोठा फायदा होऊ शकतो या सगळ्यामध्ये.